बाहेर छान असं आहे ना पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. पाऊस पण पडतो आहे आणि आहे ना गारवा पण तयार झालेला आहे. तर छान असं आहे ना या पावसाच्या वातावरणामध्ये असे गरमागरम भजी खाऊशे वाटलेले आहेत. तर मी त्यासाठी आहे ना ते आहे ना चण्याची डाळ छान अशी 1 तास भिजत घालून ठेवली होती. छान अशी आहे ना भिजलेली आहे डाळ ही. तर आता मी आहे ना ह्या डाळीला आहे ना अशी छान अशी आहे ना वाटणार आहे मिक्सरमध्ये आणि आहे ना त्याची छान अशी आहेत ना भजी बनवणार आहे. तर मी तुमच्याबरोबर आहे ना ही रेसिपी शेअर करणार आहे. तर चला तर आपण आहे ना चण्याच्या डाळीपासून आहे ना छान अशी आहे ना भजी बघूया. तर सर्वप्रथम ही आहे ना मी चण्याची डाळ छान अशी आहे ना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आता इथे आहे ना छान असं आहे ना मिश्रण तयार झालेले आहे. डाळ आहे ना थोडं थोडं पाणी घालून छान अशी वाटून घेतलेली आहे. तर छान असं आपलं आहे ना ते मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये आहे ना इथे एक आहे ना बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. तर बारीक आहे ना आलं आणि लसूण चिरून घेतलेले आहे. ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. मिरची ते 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून. जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा बारीक चिरून. कोथिंबीर, हळद अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ. हे मिश्रण आहे ना छान असं आपण आहे ना एकजीव करून घेणार आहोत. एकजीव करून घेऊया. हे मिश्रण छान आहे ना आपलं एकजीव करून झालेलं आहे. छान असं आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. आता छान असे आहेत ना भजी करून घेणार आहोत आपण. भजी तळण्यासाठी आहे ना गॅसवर कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी. तर आता आपली कढई पण आहे ना छान अशी तापलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना भजी तळण्यासाठी ते तेल ॲड करणार आहे. तेल छान असं आपण आहे ना तापून घेणार आहोत. आता आपण आहे ना तेल तापलं आहे की नाही ते चेक करणार आहोत. थोडंसं आहे ना मिश्रण घालणार. तेल छान आहे ना आपलं तापलेलंच आहे. तर आपण आहे ना थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये आहे ना मिश्रण घालणार आहोत. छान असे आहेत ना गोळे गोळे आपण करून छान असं आपण आहे ना चमच्याच्या साह्याने मिश्रण तेलामध्ये आपण आहे ना ॲड करणार आहोत. छान असे आहेत ना तेलामध्ये भजी सोडलेले आहेत. कढईमध्ये आहे ना छान असे भजी तळले जात आहेत आणि बाहेर पाऊस पण छान असा जोराचा पडतो आहे. बाहेर छान असं जोराचा पाऊस आणि कढईत असे गरमागरम भजी तळतात. छानच मस्त छान असे आहेत ना हे भजी तेलामध्ये तळले जात आहेत. तर आपण आहे ना दोन्ही साईडने पण आहे ना छान असं ना तळून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने पण आपण आहे ना दुसरी साईड पण छान अशी आहे ना आपण तळून घेऊया. हे बघा छान असे आहेत ना आपले ही चण्याच्या डाळीची भजी. छान असे आहेत ना कुरकुरीत छान असे तळले गेलेले आहेत. छान आपले आहेत ना हे भजी तयार झालेले आहेत. छान असे आहेत ना तळले गेलेले आहेत. तर मी आता ना एका प्लेटमध्ये काढणार आहे. पण आहे ना छान असे आहेत ना प्लेटमध्ये आहे ना काढून घेऊया. गरमागरम चण्याच्या डाळीपासून बनवलेले भजी. हे भजी आहे ना आपण सॉस बरोबर चटणी बरोबर पण खाऊ शकतो.
चण्याची डाळ भिजवून बारीक मिश्रण करून बनवलेले हे भजी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि या पावसाळ्यात तुम्ही पण अशाच प्रकारे गरमागरम भजी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह.